नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीला कलाटणी देणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग काही महिन्यांमध्ये पूर्णत्वाला येत आहे. महामार्गाच्या पूर्णत्वाच्या आशयाने कृषी समृद्धी केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशी 7 कृषी समृद्धी केंद्रे मार्गिकेलगत होणार आहेत. यामध्ये संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या बदल्यात 30% विकसित जमीन संबंधित सातबारा धारकाला किंवा जमीन मालकाला देण्यात येणार आहे. तर 8 ते 15 दिवसामध्ये याचा विस्तृत आराखडा येईलच. तरी सर्व मार्गिकेलगतचे चौफुल्याजवळचे गटधारक असतील, सातबारा धारक असतील, शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक यांना विनंती आहे, आपल्या सांसारिक अडीअडचणीसाठी कुठल्याही इतर प्रलोभनांसाठी आपली लाख मोलाची नाही म्हणता येतं वाडवडिलांची करोडो रुपये किमतीची जमीन कुठल्याही धनधानग्याला किंवा त्याच्या मार्फत सौदासाठी येणाऱ्या दलालाला देऊ नका. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. मी डॉक्टर मनोज कुमार पेमराज मनोत, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, आपणा सर्वांना हात जोडून तळमळीने ही विनंती करत आहे. धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भविष्यातील घडामोडींसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कुणाच्या कामाला येणार असं वाटत असेल तर शेअर करा. आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला आणखी वेगवेगळी माहिती आपल्या दर्शक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल. तसेच तो अभिप्राय कॉपी पेस्ट करून आपला व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती देखील कळवा. आज 13 ऑगस्ट मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 मंगळवार रात्रीचे 2:13 झालेले आहेत. टाचणी पडेल तरी आवाज येईल किंवा पाणी पिण्याचा सुद्धा आवाज येत असेल, पाहिला असेल तुम्ही. सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आहे. घरात सगळे आराम करत असतात. पण आता मलाच शेतकरी, भूमिपुत्र किंवा कष्टकरी जमीन मालकाबद्दल जो कळवळा किंवा जी तळमळ आहे ती मला अस्वस्थ करते.
आणि निद्रा देवीच्या कुशीत जाण्या अगोदर नित्यंभूत माहिती आपले शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याची नैतिक किंवा मौलिक जिम्मेदारी माझं अंतर्मन माझ्यावरती सोपवते. त्यामुळे थोडं आवाज जर येत नसेल तर हेडफोन वापरायला सुरुवात करा. सुरक्षित ठिकाणी निवांत असतानाच व्हिडिओ ऐकत जा, शक्यतो संपूर्ण ऐकत जा. काहीही थांबलेलं नाही आहे किंवा काहीही थांबणार नाही आहे. मागे देखील आपण व्हिडिओ केलेला आहे. कायदा मोठा, सरकार मोठं का आणखीन काय काय काय. तर 7 मार्चला अधिसूचना संकेतस्थळावरती अपलोड झालेल्या होत्या शक्तीपीठच्या, आणि त्या आशयाने अधिसूचनेद्वारे कारवाई चालू आहे. शक्तीपीठ पूर्णत्वाला जाईलच, जसा की हा समृद्धी 1 आणि तो समृद्धी 2. तर निश्चिंत राहावे, आपल्या नोंदी चोख ठेवाव्यात. सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे, प्रशासन असेल, प्राधिकरण असेल, जे वेगवेगळे स्तर आहेत महसुली, तर त्यांच्याशी सरळ संपर्क स्थापित करावा. आपले जे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा किंवा राज्यसभा हे जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी थेट संपर्क स्थापित करावा. कुठल्याही अफवांवरती, कुठल्याही भूलथापांवरती, कुठल्याही आमिषांवरती विश्वास ठेवू नये आणि अशा भूलथापांना, आमिषांना बळी पडू नये. अगदी सत्ताधाऱ्यांमधले देखील मित्रपक्ष असतील आणि त्यांचा अशा गोष्टींबद्दल अनुभव नसेल